भरपूर दिवस टेक्निकल प्रॉब्लेम असल्याने खूप गॅपनंतर आपले लेक्चर्स स्टार्ट होत आहेत आणि लास्ट वन मेजर लेसन फ्रॉम द मॅथ्स दॅट इज डिफरन्शियल इक्वेशन्स. डिफरन्शियल इक्वेशन्स हा एक मेजर लेसन. एंट्रन्समध्ये याच्यावर फार कमी वेळा क्वेश्चन येतात, म्हणजे खूप वेळा क्वेश्चन जवळपास एंट्रन्समध्ये याच्यावर पाहिलेले पण नाहीत, कारण याचे सम्स वगैरे याचे सर्व सोडवण्यासारखे इक्वेशन्स आहेत, पण टॉपिक युजफुल आहे. फिजिक्समध्ये तुम्ही एक शब्द ऐकला असेल, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. आपल्या या वर्षी फिजिक्सचा टॉपिक होता डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM किंवा डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑसिलेशन्स आपण शिकलो यावर्षी. सो तिथं ते जे डिफरन्शियल इक्वेशन असतं तर नावच सांगतं त्याचं की इक्वेशन आहे, म्हणजे तिथं अननोन क्वांटिटीज असणार, त्यांना व्हॅल्यूज असणार, म्हणजे त्यांचे सोल्युशन शोधता येणार, म्हणजे आपल्या नेहमीच्या इक्वेशनसारखं. आपण नेहमीच्या इक्वेशनमध्ये XY समथिंग अननोन असतात, आपण तिथं काही विशिष्ट मॅथमॅटिकल प्रोसेस करतो, त्यांचे सोल्युशन शोधतो, सोल्युशन असेल की नाही ते प्रेडिक्ट करतो, सोल्युशन शोधण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपण शिकतो इक्वेशन्समध्ये. सेम इयर या धड्यामध्ये एवढंच आहे की डिफरन्शियल इक्वेशन कशाला म्हणायचं, डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर आणि डिग्रीचा अर्थ काय असतो, त्या कशा ओळखायच्यात, डिफरन्शियल इक्वेशन तयार कसं होतं, मग त्याच्यावर एक दोन तीन एक्सरसाइजेस, त्याच्यातले पॅरामीटर्स कसे शिफ्ट होतात, कॉन्स्टंट वगैरे कसे हँडल करायचे. मग डिफरन्शियल इक्वेशन आणि आता उलटी प्रोसेस. डिफरन्शियल इक्वेशन सुरुवातीच्या टप्प्यात आपण शिकणार की डिफरन्शियल इक्वेशन तयार कसं होतं. पहिला टॉपिक आपला आजचा असेल ऑर्डर अँड डिग्री ऑफ इक्वेशन. पहिला टॉपिक आजचा आपला काय असेल पोरांनो, ऑर्डर अँड डिग्री आणि डिफरन्शियल इक्वेशन कशाला बनायचं हे आज आपल्याला शिकायचं आहे. त्याच्यानंतर आपण शिकणार की डिफरन्शियल इक्वेशन कसे फॉर्म होतात किंवा कसे फॉर्म करायचे आणि याच्यामध्ये इंटरेस्टिंग क्वेश्चन्स आहेत. आणि मग शेवटच्या टप्प्यात आपण शिकणार की डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन्स म्हणजे काय आणि ते सोल्युशन्स कसे शोधायचे, त्याच्या 2-3 मेथड असं आपण शेवटच्या टप्प्यात शिकणार. हा धडा असा आहे की इथे तुम्हाला डिफरन्शिएशन पण थोडंफार रिवाईज होणार. डिफरन्शिएशन काय खूप हाय लेवलला अवघड नसणार, सो तुम्हाला डिफरन्शिएशन पण रिवाईज होणार आणि त्याची सोल्युशन शोधण्याच्या मेथड्स जेव्हा तुम्ही शिकणार आहात त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी इंटिग्रेशन थोडंफार रिवाईज होणार. तर इंटिग्रेशन पण आपल्याला भेटणार. लेट गेट इट बॅक हिअर. डिफरन्शियल इक्वेशन कशाला म्हणायचं, ज्या इक्वेशनमध्ये डिफरन्शिएटेड व्हेरिएबल ॲपियर होते, ज्या इक्वेशनमध्ये डिफरन्शिएटेड व्हेरिएबल ॲपियर होते त्याला आपण म्हणतो डिफरन्शियल इक्वेशन. आपलं रेग्युलर इक्वेशन कसं असतं, आता बघा मी जर एखादं इक्वेशन दिलं, फॉर एक्झाम्पल 3x - 7y = 11 किंवा 1, लेट इट बी एनिथिंग, हे आपलं रेग्युलर इक्वेशन, लिनियर इक्वेशन. याला आपण लिनियर इक्वेशन का म्हणालो, व्हेरिएबल्स आहेत, त्यांची डिग्री 1 आहे, सो इट्स अ लिनियर इक्वेशन. मी समजा अशा प्रकारे काहीतरी एखादं इक्वेशन लिहिलं, सपोज फॉर एक्झाम्पल 3x d² dy² मायनस सपोज समथिंग 2x dy/dx मायनस सम लेट इट बी सम 13 = 0. एक मी इक्वेशन लिहिलं. ह्या इक्वेशनमध्ये तुम्हाला काय, वरचं इक्वेशन आणि खालचं इक्वेशन पहा. वरच्या इक्वेशनमध्ये तुम्हाला XY ह्या व्हेरिएबल्स होतात आणि इथं तुम्हाला काय दिसतं, व्हेरिएबलच्या ऐवजी इथं x वगैरे ह्या व्हेरिएबल्स नाही, इथं आपल्या व्हेरिएबल्स आहेत d²x/dy² किंवा मग dy/dx. ह्या डिफरन्शिएबल टर्म्स ॲपियर झाल्या. काय ॲपियर झाल्या पोरांनो, डिफरन्शिएबल टर्म्स. म्हणजे ज्या इक्वेशनमध्ये डिफरन्शिएबल टर्म्स ॲपियर होतात त्या इक्वेशनला आपण म्हणतो डिफरन्शियल इक्वेशन. ज्या इक्वेशनमध्ये डिफरन्शिएबल टर्म्स ॲपियर होतात त्याला आपण म्हणतो डिफरन्शियल इक्वेशन्स. पुन्हा लास्ट टाइम रिपीट करतो, द इक्वेशन्स वेअर द डिफरन्शियल टर्म्स ॲपियर आर कॉल्ड ॲज डिफरन्शियल इक्वेशन्स. सो डिफरन्शिएबल टर्म ॲपियर झाली पाहिजे. इथं डिफरन्शियल टर्म ॲपियर झाली. मग ह्या इक्वेशनमध्ये एक महत्त्वाची कन्सेप्ट वर्डिंग आपण शिकणार आहोत, दॅट इज ऑर्डर अँड डिग्री. त्याची तुम्हाला काही सॅम्पल सम्स पण सोडून दाखवतो, म्हणजे तुम्हाला ऑर्डर अँड डिग्री डेफिनेशन्स काहीच कामाच्या नाहीत. आपल्याला डेफिनेशन लर्न करायचे नाही आहेत, तर आपल्याला ऑर्डर अँड डिग्री ओळखता आली पाहिजे, सांगता आली पाहिजे. इक्वेशन पाहिल्यानंतर आपल्याला ऑर्डर अँड डिग्री ओळखता आली पाहिजे, सांगता आली पाहिजे. ह्या लेवलला आपल्याला शिकायचं आहे. सो ऑर्डर अँड डिग्री ओळखण्यासाठी डेफिनेशन म्हणाल तर इट्स व्हेरी सिम्पल. डिग्री म्हणजे काय, द हायेस्ट इंडेक्स इन द इक्वेशन ऑफ डिफरन्शियल व्हेरिएबल. आणि ऑर्डर म्हणजे काय,
द डिग्री ऑफ डिफरन्शिएबल व्हेरिएबल. मग हे सर्व शब्द ऐकून कन्फ्यूज होण्यापेक्षा सोप्या शब्दात आपण एक्झाम्पलद्वारे समजून घेऊ. ऑर्डर अँड डिग्री म्हणजे काय. मी एक एक्झाम्पल येतो तुमच्याकडे इथं, आणि एकच एक्झाम्पल असं येतो की त्याच्यामध्ये दोन्ही तिन्ही महत्त्वाचे पॉईंट तुमचे स्कोर होतील. अशा प्रकारे समथिंग लेट्स राईट. सपोज मी इथं लिहिलं एखादी इक्वेशन. सपोज मी समथिंग इथं लिहिलं डी क्यू. किती ऑर्डरचं डिफरन्सिएशन आहे. थर्ड ऑर्डरचं. किती ऑर्डरचं डिफरन्सिएशन आहे. थर्ड ऑर्डरचं. लक्षात येतं का तुम्हाला. किती ऑर्डरचं डिफरन्सिएशन आहे. थर्ड ऑर्डरचं. मी समजा इथे लिहिलं -d²y/dx² प्लस dy/dx = 0. हे आपण एक इक्वेशन लिहिलं. आता नीट समजून घ्या. उदाहरणामध्ये आपल्याला डेफिनेशन्स नाही पाठ करायचे, आपण मॅथ शिकतोय, ते वापरता आलं पाहिजे आपल्याला. ह्या इक्वेशनची ऑर्डर किती, तर मी सांगेल 3. शब्दांत आहे का पुन्हा. मला जर विचारलं की ह्या इक्वेशनची ऑर्डर किती, मी काय सांगेल 3. ऑर्डर म्हणजे खूप सोप्या भाषेत त्या इक्वेशनमध्ये ॲपेअर होणाऱ्या डिफरन्शियल टर्मचं डिफरन्शिएशन किती वेळा झालेलं आहे. ऑर्डर म्हणजे त्या इक्वेशनमध्ये ॲपेअर होणाऱ्या डिफरन्शियल टर्मचं डिफरन्शिएशन किती वेळा झालेलं आहे, त्याला आपण म्हणतो ऑर्डर. इथं ऑर्डर 3 आहे, म्हणजे डिफरन्शिएशन किती वेळा झालेलं आहे. 3दा झालेलं आहे, त्याला म्हणतो आपण ऑर्डर. आता पुढचं एक्झाम्पल नीट आहे का, आणि तरी पण मी एकदा लास्ट रिपीट करून देतो. ह्या इक्वेशनमध्ये मला थोडी चेंजेस करू देत. हे आता इक्वेशन आहे समजा आपल्याकडे. ऑर्डर एकदा रिपीट करा. ऑर्डर म्हणजे काय की ऑर्डर म्हणजे दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये असणाऱ्या डिफरन्शियल टर्मचं डिफरन्शिएशन किती वेळा झालेलं आहे, त्याला आपण म्हणतो ऑर्डर. या इक्वेशनमध्ये बघा, ह्या आकडे तुम्हाला कन्फ्यूज करतील. तुम्हाला ऑर्डर जर विचारली तर याच्याशी, ह्या इंडायसेस आहे, याच्याशी तुम्हाला काही घेणं नाही. तुम्ही डिफरन्शियल टर्म इथे किती आहे. 3. एक dy/dx आहे, एक d²y/dx² आहे, एक d³y/dx³ आहे. या 3 डिफरन्शियल टर्म्समध्ये हायेस्ट ऑर्डरची डेरिव्हेटिव्ह कोणती आहे. ही किती ऑर्डर आहे तिची 3. म्हणून इक्वेशनची ऑर्डर किती आहे 3. पहिला पॉईंट क्लिअर. ऑर्डर इज 3. आता डिग्री म्हणजे काय, शब्द नीट आहे का आधी. डिग्री म्हणजे इंडेक्स ऑफ हायेस्ट ऑर्डर डिफरन्शियल टर्म. हे जर लक्षात नाही राहिलं तर डिग्रीचं ॲन्सर आपल्याला सोपं वाटतं, पण खूप कॉमन सेन्स चुकवतात. डिग्री म्हणजे काय, द इंडेक्स ऑफ द पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर्ड डेरिव्हेटिव्ह इन इक्वेशन. इंडेक्स मीन्स इट इज डिग्री मीन्स index or power of highest ordered derivative or highest ordered differential term is called as degree. So इथं highest ordered term कोणती आहे ही, तिची इंडेक्स किती आहे 2. सो आपला आन्सर काय आलं लक्षात घ्या. इथं 4 येतो, इथं 3 येतो, इथं 2 येतो, आपण 2 आन्सर दिलं. द ट्विस्ट इज काय लक्षात केलं आपण आधी ह्या इक्वेशनमधले आपण हायेस्ट ऑर्डर टर्म पाहिली, आणि मग तिची इंडेक्स म्हणून आपण तिला डिग्री सांगितलं, दॅट इज 2. आलं लक्षात तुम्हाला, दॅट इज 2 इंडेक्स म्हणून. हे लक्षात ठेवा. डिग्री ही कधीच पार्शियल नसते. ऑर्डर तर नसणारच, कारण डिफरन्सिएशन ऑर्डर्ड डिफरन्सिएशन कधीच आपण पार्शियल करू शकत नाही. तो भाग सोडू दे, वेगळ्या अर्थाने घेऊ नका. डिग्री ही कधीच फ्रॅक्शनल निगेटिव्ह नसते, नीट लक्षात ठेवा. अंडर रूट्समध्ये वगैरे वगैरे. म्हणजे काय नेमकं, थोडक्यात तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं असेल आणि तुम्हाला सांगितलं की इथं ऑर्डर अँड डिग्री सांगा, तर आधी तुम्ही ते इक्वेशन सिम्प्लिफाय करा, त्याला कॉमनेस्ट फॉर्ममध्ये लिहा, आणि मग नंतर ऑर्डर अँड डिग्रीचा आन्सर द्या. हे याच्यासाठी, कारण कधी कधी तुम्हाला दिलेल्या इक्वेशनमध्ये फ्रॅक्शनल ऑर्डर असणार,
कधी कधी तुम्हाला दिलेल्या इक्वेशनमध्ये निगेटिव्ह ऑर्डर असणार आणि डिफरन्शियल टर्म डिनॉमिनेटरला असणार, असं काहीतरी तिथं असेल. त्यामुळे ते नॅचरल नेहमीचं डिफरन्शियल इक्वेशन दिसणार नाही. मग त्याला तुम्हाला आपल्या नेहमीचं कॉमन सेन्स मॅथ वापरून तुम्हाला आधी त्याला प्रॉपर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि त्यानंतर आपल्या ऑर्डर डिग्रीचे आन्सर देणार. हा एक सोपंच बऱ्यापैकी, नो डाऊट एट ऑल. पण मग ही एक सिम्पल गोष्ट तुम्हाला पाळायची. सिम्पल. आधी तुम्ही दिलेलं इक्वेशन कन्सिडर करणार. दिलेलं इक्वेशन कन्सिडर केल्यानंतर त्या इक्वेशनमध्ये जर फ्रॅक्शनल ऑर्डर असेल, त्या इक्वेशनमध्ये निगेटिव्ह ऑर्डर असेल, डिफरन्शियल टर्म समजा डिनॉमिनेटरला असेल, तर अशा वेळेस तुम्ही कॉमन सेन्स युज्युअल मोस्ट मॅथ्स वापरणार. त्याला प्रॉपर इक्वेशन फॉर्ममध्ये आणणार जिथं निगेटिव्ह ऑर्डर नको, म्हणजे निगेटिव्ह पॉवर नको, फ्रॅक्शनल पॉवर नको, फ्रॅक्शनल पॉवर नको. तर त्या ऑर्डरमध्ये तुम्ही त्याला आणणार. त्या ऑर्डरमध्ये तुम्ही त्याला तसं मग त्याला तुम्ही नॅचरल फॉर्ममध्ये आणणार आणि मग नंतर तुम्ही ऑर्डर अँड डिग्रीचा आन्सर देणार. हा इथला महत्त्वाचा पॉईंट आहे. सो तुम्हाला ऑर्डर अँड डिग्रीचा अर्थ नक्कीच कळाला असेल. आपण त्याचे काही सॅम्पल सम सॉल्व्ह करूयात. ओके. सो ऑर्डर अँड डिग्री, प्रत्येक कॉमन क्वेश्चन काय आहे, जस्ट फाइंड ऑर्डर अँड डिग्री किंवा दिलेलं इक्वेशन डिफरन्शियल आहे की नाही ओळखा. हां, दिलेलं इक्वेशन डिफरन्शियल आहे का नाही ओळखा. हा जरी प्रश्न आला पोरांनो, आयडेंटिफाय वेदर द गिवन इक्वेशन इज डिफरन्शियल ऑर नॉट, तिथं पण सिम्प्लिफाय करा. आधी सिम्प्लिफाय केल्यानंतर सुद्धा पार्शियल फ्रॅक्शन ऑर्डर किंवा निगेटिव्ह ऑर्डर जात जर नसेल तर मग तुम्ही म्हणायचं की इट्स नॉट अ डिफरन्शियल इक्वेशन. सो सिम्प्लिफिकेशन इज द मेजर पॉईंट. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना. सो लेट्स गेट इट हिअर. सो ऑर्डर अँड डिग्री मी 3 सम एकाच एक्सप्लेन करेन. सो डिवाय बाय डी एक्स इज इक्वल टू 2 sin x प्लस 3 अपॉन डिवाय बाय डी एक्स. हे एक सम आपल्याला सॉल्व करायचं आहे. सेकंड, मी युनिक एक्झाम्पल्स निवडतोय. डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर चा स्क्वेअर कॉस ऑफ डिवाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. इथं पण दिसतं ना अचल मग. हां, तिसरं सम आपण याच्यातलं सॉल्व करूयात. डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब रेज टू हाफ माइनस dy बाय डी एक्स रेज टू 1/3 इज इक्वल टू 20. हे 3 सम आपल्याला सॉल्व करायचे. करत होतो. याच्यातले हे सम आहे हे स्पेशल काइंडचं सम आहे, म्हणजे अवघड वगैरे नाही. पण मग तिथं ती फ्रॅक्शनल पॉवर तुम्हाला जी दिसते हाफ आणि 1/3 इथनं कशी घालवायची, ही पॉवर कशी इथनं काढायची, याच्यासाठी थोडंसं एक्स्ट्रॉर्डनरी वर्क आणि थिंकिंग इथं लागणार आहे आपल्याला या प्रॉब्लेममध्ये. सो हा प्रॉब्लेम आपण उद्याच्या लेक्चरला डिस्कस करणार. प्लस त्याच्या पुढची एक्सरसाइज पण लगेच सेकंड संपेल. सो आज सर्वांनी 6.1 ही एक्सरसाइज पुस्तकातली सोडवायचं ट्राय करायचं आहे. हे 2 सम आपण आता लगेच डिस्कस करूयात. सो ह्या सममध्ये बघा, इथं हे डिफरन्शियल इक्वेशन प्रॉपर फॉर्ममध्ये आहे का नाही. का डिनॉमिनेटरला डिफरन्शियल टर्म नको. मग तुम्हाला काय सांगितलं आहे, कॉमन सेन्स मॅथ वापरा. सो मोस्ट सिम्पल थिंग, हा इकडे येऊन काय होईल मल्टिप्लाय. दुसऱ्या स्टेपला मी काय लिहिलं पोरांनो, डिवाय बाय डी एक्स इंटू डिवाय बाय डी एक्सचा स्क्वेअर. समोर काय येईल पोरांनो 2 sin x प्लस 3. आता इथं कोणतीच फ्रॅक्शनल पॉवर नाही, इथं कोणतीच निगेटिव्ह इंडेक्स नाही, निगेटिव्ह पॉवर नाही, म्हणजे आता हे इक्वेशन प्रॉपर फॉर्ममध्ये आलं. मॅक्झिमम ह्या 2 टर्म इकडे आणा, तिकडे 0 लिहा, नो सबस्टॅन्शियल चेंज. आता आधी प्रॉपर फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट करून घेतलं. आता सांगा मग इथं ऑर्डर कधी पण आधी ऑर्डर ओळखायची. ऑर्डर किती आहे 1, ही डिफरन्शियल टर्म आहे, इथं डिफरन्शिएशन 1 म्हणजे ऑर्डर किती आहे 1. आणि डिग्री म्हणजे काय, द
डिग्री म्हणजे काय, द इंडेक्स ऑफ हायेस्ट ऑर्डर टर्म. ही हायेस्ट ऑर्डर टर्म आहे, तिची इंडेक्स किती आहे 2. सो आपल्या इक्वेशनची डिग्री किती आली पोरांनो 2 आली. कळलं का, आपल्या इक्वेशनची डिग्री किती आली पोरांनो 2 आली. नाव या सममध्ये काय आन्सर देणार. ॲक्च्युली दिस इज नॉट अ प्रॉपर डिफरन्शियल इक्वेशन. वाय, कॉस ऑफ डिवाय बाय डी एक्स. हां, ऑर्डर सांगू शकता तुम्ही, ऑर्डर इज 2, ऑर्डर इज 2, पण डिग्री सांगणार नाही कारण इट इज नॉट अ डिफरन्शियल इक्वेशन. याचं रिझन काय, कॉस ऑफ डिवाय बाय डी एक्स. इथं डिवाय बाय डी एक्स फ्री व्हेरिएबल आहे का, नाही. आहे लक्षात तुम्हाला. सो इथं तुम्ही ऑर्डरचा आन्सर द्या, ऑर्डर इज 2, ऑर्डर इज 2, बट नो डिग्री बिकॉज द इक्वेशन इज नॉट. आणि तर असं काही केलं आपण तरी तो कॉसमधून डिवाय बाय डी एक्स काढता येणार नाही कारण तो अँगल आहे. गेटिंग मी क्लिअरली. हां, लक्षात घ्या. आणि काही पण एक्स्ट्रा विचार करू नका. उदाहरणार्थ काही जण म्हणतील हा इकडे आणला मायनस झाला, कॉस तिकडे गेला कॉस इनवर्स. तुम्ही म्हणाल मी याला फ्री केलं ना, पण कॉस इनवर्स पुढे परत याला आणून ठेवलं तुम्ही. फॅनी हाऊ तिथे डिफरन्शियल टर्म सेपरेट होत नाही. सो इट इज नॉट अ प्रॉपर डिफरन्शियल इक्वेशन. त्याला डिग्री नसणार, इथं थोडा वेळ लागेल, उद्या आपण याला छान डिस्कस करूया. इथं काय करावं लागेल आपल्याला की ही फ्रॅक्शनल पॉवर काढून टाकता येते का, याचा ट्राय करावं लागेल. एक कॉमन मॅथ्स वापरावं लागेल आपल्याला आणि इट विल. आलं का पोरांनो लक्षात तुम्हाला. अरे नाले का आलं का लक्षात तुम्हाला.